यहोशवा अध्याय 14। एलाजार याजक, नूनाचा मुलगा यहोशवा आणि इस्रायली वंशाच्या पितृकुळांचे प्रमुख यांनी ही वतने इस्रायल लोकांना कनान देशात वाटून दिली। परमेश्वराने मोशेच्या द्वारे दिलेल्या आज्ञेप्रमाणे ते 9.5 वंशांना चिठ्ठ्या टाकून वाटण्यात आले। 2.5 वंशांना मोशेने यार्देनेच्या पूर्वेस वतन दिले होतेच, पण लेवी वंशाला इतरांप्रमाणे काही एक वतन दिले नव्हते। योसेफाच्या संतानाचे 2 वंश होते, ते म्हणजे मनश्शे व एफ्राईम। त्या देशात लेव्यांना त्यांनी काहीच वाटा दिला नाही, मात्र राहण्यास नगरे आणि गुरेढोरे व कळप यांच्यासाठी गायराने दिली होती। परमेश्वराने मोशेला दिलेल्या आज्ञेला अनुसरून इस्रायल लोकांनी तो देश वाटून घेतला। मग यहुदा वंशाचे लोक गिलगालात यहोशवाकडे आले आणि कनिज्जी यफुन्नेचा मुलगा कालेब त्याला म्हणाला, परमेश्वराने देवभक्त मोशे ह्याला तुझ्याविषयी व माझ्याविषयी कादेश बर्ण्यात काय सांगितले होते ते तुला माहीत आहेच। परमेश्वराचा सेवक मोशे ह्याने मला हा देश हेरावयाला कादेश बर्ण्याहून पाठवले तेव्हा मी 40 वर्षाचा होतो आणि मी प्रामाणिकपणे खबर काढून आणली। माझ्याबरोबर आलेल्या माझ्या बांधवांनी लोकांच्या काळजाचे पाणी पाणी होईल असे केले, पण मी मात्र आपला देव परमेश्वर ह्याच्या इच्छेप्रमाणे निष्ठापूर्वक वागलो। त्या दिवशी मोशे मला शपथेवर म्हणाला की तू माझा देव परमेश्वर ह्याच्या इच्छेप्रमाणे निष्ठापूर्वक वागलास म्हणून ज्या भूमीला तुझे पाय लागले आहेत ती तुझे आणि तुझ्या वंशजांचे निरंतरचे वतन होईलच होईल। इस्रायल रानात प्रवास करीत असताना परमेश्वराने मोशेला हे सांगितले तेव्हापासून पहा, आज 45 वर्षे परमेश्वराने आपल्या म्हणण्याप्रमाणे मला जिवंत ठेवले आहे। आज बघ, मी 85 वर्षाचा आहे। मोशेने मला पाठविले त्या दिवशी मी जितका समर्थ होतो तितकाच आजही आहे। लढण्याची व धावपळ करण्याची ताकद माझ्यात त्यावेळी होती तेवढीच आजही आहे। तेव्हा परमेश्वराने त्यावेळी म्हटल्याप्रमाणे हा डोंगराळ प्रदेश मला दे, तेथे अनाकी व त्यांची मोठमोठी तटबंदी नगरे आहेत, हे तू त्या दिवशी ऐकलेच होते। परमेश्वर माझ्याबरोबर असला तर त्याच्या म्हणण्याप्रमाणे मी त्यांना हाकून देईन। मग यफुन्नेचा मुलगा कालेब ह्याला यहोशवाने आशीर्वाद दिला आणि त्याला हेब्रोन वतन करून दिले। म्हणूनच कनिज्जी यफुन्नेचा मुलगा कालेब ह्याचे हेब्रोन हे आजपर्यंत वतन झाले आहे। याचे कारण इस्रायलाचा देव परमेश्वर ह्याच्या इच्छेप्रमाणे तो निष्ठापूर्वक वागला। पूर्वी हेब्रोनाचे नाव किर्याथ आर्बा होते। आर्बा हा अनाक्यांचा प्रमुख होता। ह्यानंतर त्या देशात शांतता प्रस्थापित झाली।